नमस्कार नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या या दास ऑफिसर अकॅडमीमध्ये स्वागत आहे. तुम्हाला करंट अफेअर लक्षात ठेवणं खूप अडचणीचं चाललंय, खूप अवघड चाललंय असे बऱ्याच जणांचे मेसेज होते. सर लक्षातच राहत नाही, रोजचे काहीतरी टॉपिक येत आहे, मग कसं लक्षात ठेवायचं? तर आता आजपासून तुम्हाला या लेक्चरमध्ये समजवण्यावर जास्त भर देण्यात येतील, समजून सांगण्यावर जास्त भर देण्यात येतील. या अर्ध्या पाऊण तासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला रटायचं, पाठांतर करायचं अजिबात काम राहणार नाही. एकदम डोक्यात जाऊन असं फिट बसेल. ठीक आहे, आता फक्त तुम्ही शांततेत, नो टेन्शन, पाहायचं काम करायचं, ऐकायचं काम करायचं, लक्ष देऊन. ठीक आहे, आता बाहेरचं कुठचंही तुमच्या मनामध्ये येत नसेल अशी मी अपेक्षा करतो आणि आपलं लेक्चर चालू करतो. तर बघा मित्रांनो, आज आहे 18 मार्च 2026. आजपासून आपलं हे करंट अफेअरची सिरीज चालू होत आहे. ऍक्च्युली जानेवारी पासून आपली करंट अफेअरची सिरीज चालू आहे, परंतु ते आपण तुम्हाला नोट स्वरूपात देत होतो. हीच ती नोट्स आहे, क्रोनिकलची नोट्स आहे. याच नोट स्वरूपात तुम्हाला रोजचं करंट अफेअर मिळत होतं, सोबत तुम्हाला डेली ओकॅप पण मिळत होतं इंग्लिशसाठी. ठीक आहे, तर बघा आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीचं करंट अफेअर अजून तरी कोणीही घेतलेलं नाही, ज्याने तुम्हाला समजून सांगण्यावर भर दिलेला आहे. नाहीतर फॅक्ट 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 बस, नंतर फॅक्ट जास्त वेळ लक्षात राहत नाही. परंतु या लेक्चर नंतर तुम्ही आता अनुभवून बघा, नंतर कमेंटमध्ये मला सांगा. ठीक आहे, तर बघा आपलं हे क्रोनिकल आहे करंट अफेअरचं. यामध्ये जवळपास सगळ्याच एक्झामसाठी आपण कव्हर केलेलं आहे. एमपीएससी असो की युपीएससी असो, तुमचं सर्व सरळ सेवा, ग्रामसेवक असो, कृषी सेवक असो, तलाठी असो, क्लरिकल असो, नगर परिषद असो, आरोग्य विभागाची आरोग्य सेवक पकडून सगळ्या एक्झाम, वन विभागाच्या सगळ्या एक्झाम, सर्व सरळ सेवांसाठी आणि आपल्या खास करून एमपीएससी साठी हे करंटचं लेक्चर अतिशय उपयोगी ठरेल. ठीक आहे, तर बघा मित्रांनो, पुढे जाऊ. तर बघा आजच्या प्रमुख बातम्या काय आहे. तर पहिली बातमी आहे, महाराष्ट्र सरकारने जे जबरदस्तीने आणि फसवून धर्मांतर केलं जाते ते रोखण्यासाठी त्यासाठी विधानसभेने धार्मिक स्वातंत्र्य विधेयक 2026 मंजूर केलेलं आहे. तर पहिला फॅक्ट, कोणत्या राज्याने धार्मिक स्वातंत्र्य विधेयक आणलेलं आहे, तर ते पहिली गोष्ट तुम्हाला महाराष्ट्र. जस्ट बातम्या बघून घेऊ, नंतर त्याचं सविस्तर स्पष्टीकरण बघू आपण. नंतर इंडिगोने अदानी विमान समूहासोबत एक करार केलेला आहे, ते ब्ल्यू चिप संबंधी करार आहे. तर ते पण आपण पुढे बघू. साहित्य अकादमीचे पुरस्कार आहे, 24 लेखकांना दिलेले आहे. परत गुंटूर मधील लक्ष्मी नरसिंह मंदिरात काही हे सापडलेले आहेत, गजपती काळातील शिलालेख सापडलेले आहेत. नंतर केंद्रीय लोकसेवा आयोग जे डीजीपी संबंधात काय बोललेलं आहे ते आपण सर्व सविस्तर बघणार आहोत. नंतर एक मिनिट, नंतर केंद्रीय लोकसेवा आयोग बघणार आहोत. नंतर बँकॉक येथे झालेला जागतिक मुष्टियुद्ध फ्युचर्स कप 2026, तर भारताने एका सुवर्णासह 5 पदके जिंकली, ते सगळं आपण बघणार आहोत. 22 वर्षे सुयामिदा मार्क झुकरबर्गला मागे टाकून तो एक तरुण अब्जाधीश झालेला आहे 22व्या वर्षीच. ठीक आहे, तर ते सर्व सविस्तर आपण बघणार आहोत. नंतर नवी दिल्ली येथे जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चालू होती, प्रिक्स. तर त्यामध्ये आपण सर्वोच्च स्थानी होतो, खूप सारे पदकं मिळाले, ते सगळे किती मिळाले, काय मिळाले, कुठे होती, हे सगळं फॅक्च्युअल डेटा सोबत तुम्हाला समजून सांगण्यावर भर राहतील. नंतर धोलेरा येथे पहिले खासगी ध्वनिदर्शक रॉकेट प्रक्षेपित, म्हणजे साऊंड रॉकेट नाही का, ते प्रक्षेपित झालेलं आहे गुजरात येथे. नंतर साथी ऍप, हे सगळे आपण घडामोडी बघणार आहोत. तर बघा, आता पहिलं आहे आपल्या महाराष्ट्रासाठी आणि आपल्या एमपीएससी साठी अतिशय महत्वाचं विधेयक. ठीक आहे, विधेयक पहिलं आहे की त्यामध्ये जे धार्मिक स्वातंत्र्य आहे ते देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बळजबरीने किंवा फसवून धर्मांतर केलं जाते ते थांबवण्यासाठी महाराष्ट्र शासनाचं हे विधेयक आहे आणि ते मंजूर झालेलं आहे. म्हणजे आता कायद्यामध्ये रूपांतर होण्याची जवळपास 70-80% स्टेप पूर्ण झालेली आहे. ठीक आहे, आता त्यानंतर ते राज्यपालाकडे जातील किंवा विधान परिषदेमध्ये जाणार आहे. ठीक आहे, तर बघा 16 मार्च 2026 रोजी राज्यातील धर्मांतराचे नियमन करण्यासाठी धार्मिक स्वातंत्र्य विधेयक महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मंजूर केलेले आहे. ठीक आहे, आपल्या महाराष्ट्र गव्हर्नमेंटने मंजूर केलेले आहे. तर मग यामध्ये काय काय आहेत, तर बेकायदेशीर धर्मांतरण रोखणे, आता मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे, बेकायदेशीर बळजबरी, फसवणूक, ह्या सगळ्या याचे मुद्दे आहेत, हे सगळे मुद्दे आहेत. तर बस तुम्हाला असं लक्षात ठेवायचं आहे, बळजबरी, फसवणूक किंवा प्रलोभन देऊन, म्हणजे आम्ही तुम्हाला असंही होऊ शकते 2 लाख देऊ, तुम्ही हिंदू धर्म स्वीकारा किंवा ख्रिश्चन स्वीकारा किंवा मुस्लिम स्वीकारा, असं जो असेल तो. ठीक आहे, 10 लाख देऊन असे काहीतरी प्रलोभनी देतात, किंवा मग आमची मुलगी देतो, तुम्ही आमच्या धर्मामध्ये या, असं काहीतरी प्रलोभने वगैरे देतात. तर ते थांबवण्यासाठी, तशा पद्धतीचं धर्मांतरण थांबवण्यासाठी हे विधेयक आहे. या विधेयकाचा असा दुसरा कोणताही दूषित अर्थ काढू नका, हे सगळे मुद्दे दिलेले आहेत. तर ते त्याच पद्धतीने आहे आणि आपल्याला एमपीएससीच्या मेन्स मध्ये सुद्धा कामी येतील, फ्री मध्ये सुद्धा कामी येतील.
आणि बाकी सर्व सरळ सेवामध्ये सुद्धा हे काम येणार आहे. ठीक आहे, तर महत्वाच्या तरतुदी काय आहेत? अगोदर तुम्हाला शिक्षा लक्षात ठेवायची आहे. फॅक्च्युअल डाटा आहे 7 ते 10 वर्ष. जनरली 7 ते 10 वर्ष ही एवढी शिक्षा असतेच. त्यामुळे आता 7 ते 10 वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं. राहील लक्षात 7 ते 10, नाही राहिलं तरी पुढे आपण सांगणार, परत उजळणी करणार आहोत. तर बघा नंतर काय, तर व्यक्तींनी रूपांतरणापूर्वी म्हणजे काय, धर्मांतरण करण्यापूर्वी अधिकाऱ्यांना 60 दिवसाची पूर्वसूचना द्यायची आहे. मग आता नियम चालू झाले, मग कशी नियम आहेत? मग आता तुम्हाला धर्मांतर करायचं आहे तर मग एखाद्या अधिकाऱ्यांना, एक विशिष्ट अधिकारी, तर त्या विशिष्ट अधिकाऱ्याकडून 60 दिवसाची पूर्वसूचना घ्यायची आहे. 60 दिवसा अगोदर अर्ज करायचा, त्याच्यानंतर 60 दिवसानं तुमचं धर्मांतरण होईल. रूपांतरणानंतर आता अगोदर तुम्ही परमिशन घेतली, त्याच्यानंतर रूपांतरणानंतर 21 दिवसाच्या आत घोषणा सादर करणे आवश्यक आहे. तर त्यांना मग परत तुम्हाला सांगायचं आहे की मी सर माझं धर्मांतरण झालेलं आहे, असं तुम्हाला त्या विशिष्ट अधिकाऱ्याकडे हे सगळं सांगायचं आहे. तर अगोदर काय, 60 दिवसापूर्वी तुम्हाला संमती घ्यायची आहे. म्हणजे काय, व्यक्ती रूपांतरणापूर्वी अधिकाऱ्याला 60 दिवसाची पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. 2 महिन्याची. 60 दिवसाची म्हणजे काय, परत इथं प्रश्न फिरू शकतो. 2 महिन्याची पूर्वसूचना द्यायची आहे. 2 महिन्याची, ठीक आहे, 2 महिन्याची पूर्वसूचना द्यायची आहे. नंतर काय, नंतर आता तुम्ही धर्मांतरण केलंय, त्याच्यानंतर 21 दिवसामध्ये घोषणापत्र सादर करायचं आहे. घोषणा करायची आहे की माझं धर्मांतरण झालेलं आहे. तुम्हाला इथं पहिले 2 महिने अधिकाऱ्यांची पूर्वसंमती, नंतर धर्मांतरण झाल्यानंतर 21 दिवस, हे 2 फॅक्ट लक्षात ठेवायचे आहे. नंतर तिसरं 7 ते 10 वर्षापर्यंतचा कारावास होऊ शकतो जर तुम्ही म्हणजे या कायद्याविरोधात जर एखादं काम केलं तर, म्हणजे धर्मांतरण केलं तर. ठीक आहे. आता बघा, पुराव्याचे ओझे म्हणजे काय, आता पुराव्याचे ओझे मग कोणावर ढकललेले आहे? धर्मांतरण बेकायदेशीर नाही हे सिद्ध करण्यासाठी आरोपी व्यक्तीवर खोटे बोलणे, एक मिनिट, आरोपी व्यक्तीवर खोटे बोलणे हे एक ओझच आहे. म्हणजे धर्मांतरण बेकायदेशीर नाही हे सिद्ध करण्यासाठी आरोपी व्यक्तीला सांगायचं आहे. जर आरोपी व्यक्ती खोटा बोलत असेल तर मग परत त्यावर कायदेशीर गुन्हा होऊ शकतो. गुन्ह्याचे स्वरूप काय आहे? तर गुन्ह्याचे स्वरूप आहे मित्रांनो, बघा, दखलपात्र अजामीन पात्र गुन्हा आहे. म्हणजे दखल घेण्यात येतील याची, ठीक आहे, दखल घेण्यात येतील. नंतर जामीन मिळणार नाही, अजामीन पात्र. नंतर विवाह संबंधित धर्मांतरण, जे विवाह संबंधित मी तुम्हाला सांगितलं, आमची मुलगी देतोय या धर्मात या, आता मुलींची कमतरता आहे त्यामुळे असं पण होऊ शकते. किंवा मग मुलगा त्या मुलीला फोर्स करू शकतो, तुला धर्मांतरण करावं लागेल तरच आपलं लग्न होईल, अशा पद्धतीचं. लग्नाच्या उद्देशाने केलेले धर्मांतरणही दंडनीय आहे. ठीक आहे, म्हणजे लग्नाचा उद्देश आहे. तर तेच आता मी जे सांगत आहोत तेच. राजकीय प्रतिसाद, आता काही शिवसेनेनं सुद्धा सपोर्ट केलेला आहे, काही सत्ताधारी पक्ष याच्या सपोर्टमध्ये आहे. परंतु काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, समाजवादी पक्ष, माकप यांनी या विधेयकाला विरोध केलेला आहे. फारसं हे परीक्षेमध्ये येणार नाही, पण तुम्हाला जस्ट अंडरस्टँडिंग असो. नंतर अतिरिक्त उपयुक्त तथ्य काय आहे, तर बघा, तर अशा पद्धतीचं अजून कोणत्या स्टेटमध्ये झालेलं आहे का असं तुम्हाला माहिती पाहिजे. तर झालेलं आहे, गुजरात आहे, मध्य प्रदेश आहे, उत्तराखंड आहे, युपी आहे. हे सगळे देश धर्मांतरण विरोधी किंवा जिथं स्पिरिच्युअल आहे त्या सगळ्या, हे सगळे राज्य त्या सगळ्या बाबीमध्ये, घडामोडीमध्ये आघाडीवर असतात. मध्य प्रदेश असो, गुजरात असो, उत्तराखंड असो की उत्तर प्रदेश असो. ठीक आहे, सगळे कुणीकडले स्टेट आहे, सर्व हे उत्तरेकडले स्टेट आहे, दक्षिणेकडले नाही. त्यामुळे लक्षात ठेवण्यासाठी तुम्हाला सोपं जातील. कुठे म्हटलं तर युपी, एमपी, गुजरात आणि उत्तराखंड. ठीक आहे. नंतर भारतीय राज्यघटनेच्या कलम 25 मध्ये या कायद्यावर अनेकदा चर्चा केली जाते, जे धार्मिक स्वातंत्र्याची हमी देते. आता कलम 25 काय आहे, तर कलम 25 आहे धार्मिक स्वातंत्र्याची हमी. नंतर अशा कायद्याच्या गैरवापराच्या चिंतेमुळे न्यायालयामध्ये न्यायालयीन तपासणीलाही सामोरे जावे लागले आहे. तर ठीक आहे, नंतर हे सगळं न्यायालयामध्ये गेलेलं आहे. तर आता बघा, नेक्स्ट न्यूज आहे, अशा पद्धतीने धर्मांतरणचं आहे. तुम्हाला आता फॅक्ट लक्षात काय ठेवायचं, 7 ते 10 वर्षापर्यंत कारावास होऊ शकते जर तुम्ही यामध्ये गुन्हेगार आढळले तर. नंतर काय, 60 दिवसापूर्वी पूर्वसूचना द्यावी लागते, आम्हाला धर्मांतरण करायचं आहे असं. आता तुम्हाला समजा तुम्हाला 1 डिसेंबरला धर्मांतरण करायचं आहे, तर तुम्हाला 1 डिसेंबर म्हणजे तुम्हाला नोव्हेंबर आणि ऑक्टोबर मध्ये 60 दिवसापूर्वी म्हणजे 2 महिन्यापूर्वी तुम्हाला पूर्वसूचना द्यायची आहे. त्याच्यानंतर 2 महिन्यानंतर तुम्हाला धर्मांतरण करायचं आहे. त्याच्यानंतर आता मी धर्मांतरण केलंय हे सांगायचं पण आहे, ते पण 21 दिवसामध्ये सांगायचं आहे. नाहीतर उल्लंघन झालं तर मग शिक्षेस पात्र आहे. ठीक आहे, मग शिक्षेस पात्र आहे तर शिक्षा काय आहे, 7 ते 10 वर्षापर्यंत. बस हे फॅक्च्युअल आहे आणि समजून घ्यायचं आहे कशासाठी आहे, का बरं केलेलं आहे ते. आता नंतर बघा, इंडिगो आहे, अदानी एअरपोर्ट सोबत केली भागीदारी. म्हणजे इंडिगोनं अदानी एअरपोर्ट सोबत भागीदारी केलेली आहे. म्हणजे काय आहे नेमका मॅटर, तर नेमका मॅटर असा आहे की इंडिगोची ब्ल्यू चिप्स आहे, जे रिवॉर्ड आहे, रिवॉर्ड्स असतात
आता अगोदर बघा ड्रीम इलेव्हन वगैरे चाललं होतं, तिथे पण रिवॉर्ड सिस्टीम होती. आता बऱ्याचदा रिवॉर्ड सिस्टीम असतात, म्हणजे जर आता इथं इथं रिवॉर्ड सिस्टीम कशी आहे, इथं रिवॉर्ड सिस्टीम आहे, जर तुम्ही वारंवार प्रवास केला तर तुम्हाला ते कार्ड देणार. आता ते कार्ड पण तुम्ही म्हणजे विशिष्ट रकमेनंतरच्या जास्त याच्यासाठी फ्लिपकार्टवर जसं कार्ड देतात किंवा कुपन देतात किंवा मिशोवर किंवा अमेझॉनवर या सगळ्या कंपन्यांवर ऑनलाईन आता कसं झालं कुपन देणं चालू झालेलं आहे. आपण पण दास ऑफिसर अकॅडमीच्या माध्यमातून जर तुम्ही एका कोर्सला ऍडमिशन घेतली, दुसऱ्या कोर्सला ऍडमिशन पाहिजे तर आपण काहीतरी डिस्काउंट देत असतो, तिथं कुपन लावून देत असतो. त्याच पद्धतीनं जर ड्युटी फ्री खरेदी असेल तुमची, जर तुम्ही बाहेरून वगैरे ड्युटी फ्री खरेदी बाहेरून वगैरे एखादा वस्तू आणली तर तुम्हाला ड्युटी भरावी लागते. त्यावर जर ड्युटी तुम्ही भरली नाही तर मग परत तुम्हाला काय म्हणते आपले कस्टमवाले अरेस्ट करू शकतात. तो टॅक्स आहे ना, ड्युटी आहे. बाहेरून जर सामान आणलं तर कुठून, विदेशातून, ठीक आहे, आपल्या देशामध्ये, तर अशा जर ड्युटी फ्री खरेदीवर लॉयल्टी रिवॉर्ड म्हणजे ड्युटी फ्री आहे अशा खरेदीवर तुम्हाला इंडिगो लॉयल्टी रिवॉर्ड देणार आहे. एक चीप आहे, एवढ्या एवढ्या जवळपास अशी चीप आहे. तिथं एक आपले जेवढे एटीएम आहेत ना, एटीएम एवढी चीप आहे. तिथं विमानाचं एक चित्र काढलेलं आहे आणि तिथं ब्ल्यू चिप म्हणजे ब्ल्यू चिप थोडी दाखवलेली आहे. तिथे तुम्हाला पॉईंट मिळणार आहे. पॉईंट म्हणजे काय म्हणतात आपल्याला रिवॉर्ड मिळणार आहे. त्या रिवॉर्डच्या माध्यमातून तुमचा प्रवास पुढे चालून तुम्हाला डिस्काउंट मिळेल. हे ते सगळ्या बाबी या सगळ्या भागीदारीमध्ये. मग आता त्यांनी अदानी समूहासोबत का भागीदारी केली, कारण अदानी एअरपोर्ट्स आहे, तिथे त्यांना त्यांचे विमान उतरेल तेव्हा त्यांच्यासोबत जर भागीदारी झाली तर यांना ब्ल्यू चिप देणं सोपं जातील, यासाठी हे भागीदारी झालेली आहे. ठीक आहे, बाकी हे सगळं बाकी ज्या गोष्टी आहेत ते मी तुम्हाला अजून समजून सांगितलेलेच आहे. तर ठीक आहे, यामध्ये असं हे सगळं मी समजून सांगितलेलं आहे. परत बघा 100 रुपयापर्यंतसाठी 5 ब्ल्यू चिप्स देणार आहे. आता ते अमेझॉन नसते का, 500 रुपयाच्या वर जर तुम्ही खरेदी केलं किंवा आपल्या दास कृषीमध्ये पण तसंच आता होळी ऑफर चालू होती. 100 रुपयापेक्षा जास्त जर तुम्ही खरेदी केलं तर तुम्हाला काय भेटेल, कुपन भेटेल वेगवेगळ्या याच्यावरच्या. तर तिथं जाऊन तुम्ही खरेदी केली तर तुम्हाला डिस्काउंट मिळेल अमेझॉनवरच्या कुपन वगैरे. तशाच पद्धतीने यांनी 100 रुपयाच्या खरेदीवर 5 ब्ल्यू चिप्स आहे. बाकी यामध्ये असं विशेष काही नाही, आपल्या परीक्षेमध्ये येईल ते. तर ते मी सगळं इथं दिलेलं आहे, जे समजून सांगण्याजोगतं असं काही नाही. ठीक आहे, बाकी बघा कव्हरेज जवळपास सध्या येथे उपलब्ध आहे. मुंबई, अहमदाबाद, तिरुवनंतपुरम हे सगळं एवढं काही लक्षात राहत नाही. फक्त तुम्हाला पाहिजेत लक्षात की अडाणी समूहासोबत इंडिगोनं करार केलेल्या त्या ब्ल्यू चिप संबंधी काय रिवॉर्ड असतात त्या संबंधी. पुढे बघा, आता पुढे आहे साहित्य अकादमी. साहित्य अकादमीने नुकताच पुरस्काराची लिस्ट जाहीर केलेली आहे. जवळपास 24 भारतीय भाषांमध्ये हे पुरस्कार दिले जातात साहित्य अकादमीचे. मग आता साहित्य अकादमीचे पुरस्कार कधी चालू झाले तर 1954 ला. मग हे कोण करत असते तर भारताची नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स हे पुरस्कार देत असते. मग आता पहिला पुरस्कार आता 1954 ला सुरुवात झाली याची. जे भारत देश स्वतंत्र झाला 1947 ला. त्याच्यानंतर 7 वर्षांनी आपण आता जे साहित्य आहे भारतातील साहित्य आपल्याला एकदम गाजावाजा करून पूर्ण विदेशामध्ये द्यायचं आहे. भारताला पूर्ण एकदम विद्वान बनवायचा, त्यासाठी हे साहित्य निर्माण व्हावं, चांगलं साहित्य निर्माण व्हावं, यासाठी 1954 मध्ये भारताची नॅशनल अकॅडमी ऑफ लेटर्स आहे, त्यांनी 1954 मध्ये सुरुवात केली. कशाची? साहित्य पुरस्काराची, साहित्य अकादमी पुरस्काराची. मग बघा पहिला पुरस्कार कधी दिला तर 1954 ला. स्थापना झाली साहित्य अकादमीची 1954 ला. पण पहिला पुरस्कार लगेच त्याच वर्षी दिलाय का? अजिबात नाही, 55 ला दिलेला आहे. तर आता हिंदी भाषेसाठी माखनलाल चतुर्वेदीला दिलेला आहे. आणि मग मराठीसाठी बघा, आता हिंदीसाठी काय माखनलाल चतुर्वेदी आहे. तर मराठीसाठी एक मिनिट, तर मराठीसाठी काळ्या निळ्या रेषा यासाठी दिलेला आहे, काळ्या निळ्या रेषा. हिंदीसाठी चतुर्वेदी आहे आणि इंग्रजीसाठी R.K. नारायण. आता मराठीसाठी काळ्या निळ्या रेषा यासाठी दिलेला आहे. ठीक आहे. आता ज्ञानपीठ पुरस्कारानंतर भारतातील दुसरा सर्वोच्च साहित्यिक सन्मान हा मानला जातो. अगोदर काय ज्ञानपीठ नंतर याला मानले जाते. आता निवड प्रक्रियेसाठी ज्युरीची शिफारस परत अधिकाऱ्यांचे अकादमीचे अधिकारी असतात. ठीक आहे. आता पुढे बघा आता यामध्ये मान्यता प्राप्त 24 भाषा आहे, ज्यामध्ये आपली मराठी पण आहे, इंग्रजी पण आहे. इंग्रजीसाठी नवतेज सरना यांना दिलेला आहे. क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी विचारू शकते, हे जे फॅक्ट आहे ते विचारू शकते. नवतेज हा एक नवीन भाऊ आहे. नवतेज त्याच्यावर खूप तेज होतं, त्याच्यावर तेज असल्यामुळे त्याला हा पुरस्कार मिळालेला आहे. जस्ट लक्षात ठेवण्यासाठी. क्रिम्सन स्प्रिंग या कादंबरीसाठी. काय आहे ती कादंबरी आहे.
भाऊ कोण होय, या नवतेज सरना भाऊ होय. इंग्रजीमध्ये ते लिहिलेलं आहे आणि इंग्रजीसाठी. ठीक आहे. आता मग हिंदीसाठी कोण? ममता कालिया, जीते जी अलाहाबाद या चित्रपटासाठी सन्मानित करण्यात आलेलं आहे. ममता कालिया यांना जीते जी अलाहाबाद. आता मग तुम्हाला मराठीसाठी मी आत्ताच लिहून दिलेलं आहे. मराठीसाठी काळ्या निळ्या रेषा, लेखकाचं नाव आहे काळ्या निळ्या रेषाच्या, जस्ट थांबा मला आठवत ना, एकच मिनिट, इथे असेल लिहून. नाही इथं नमूद नाही. मी तुम्हाला या पीडीएफ मध्ये इन्क्लूड करून देतो. ठीक आहे. ते राहिलंय, मराठीच आपलं महत्वाचं राहिले. ठीक आहे. तर काळ्या निळ्या रेषासाठी दिलेलं आहे. तुम्ही कमेंटमध्ये सांगाल कोणासाठी कोणाला दिलेला आहे. काळ्या निळ्या रेषा हे कोणाचा कथा संग्रह आहे, तर ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा. श्रेणी आणि भाषामधून किती? 24 लेखक. आता कव्हर केलेले श्रेणी बघा, 8 कविता संग्रह आहेत, 4 कादंबऱ्या आहेत, 6 लघुकथा. तर हे सगळं लक्षात राहील का? नाही, एवढं लक्षात ठेवायचं पण नाही. पुढे बघा, आता तुम्हाला दिलं कशासाठी? मग तुम्हाला हे जेव्हा पीडीएफ मिळेल तेव्हा तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोरून गेलं पाहिजे. हे सगळं वाचायचं आहे. यदा कदाचित आला तर सुटायला नको बाबा म्हणून. ठीक आहे. आता तुम्हाला एवढंच लक्षात राहील, 8 कविता संग्रह म्हणजे सर्वात जास्त कविता संग्रहाला दिलेला आहे आणि आत्मचरित्र, साहित्यिक टीका यासाठी कमी दिलेला आहे. निदान तुम्हाला एवढं तरी माहिती राहील. त्यामुळे हे आपण तुम्हाला लिहून पण दिलेलं आहे पीडीएफ मध्ये. पुढे बघा, आता पुरस्काराचा तपशील. कोरलेली तांब्याची पट्टिका. तांब्याची पट्टिका जी आहे तर ती कोरलेली तांब्याची पट्टिका आहे. शाल आहे, शाल श्रीफळ म्हणत असतो ते, आणि 1 लाख रुपये रोख बक्षीस साहित्य अकादमीच्या पुरस्कारासाठी. ठीक आहे. पुरस्कारासाठी जास्त रक्कम नाही असं तुम्हाला लक्षात आलं पाहिजे ना. खूप काही मोठी रक्कम लक्षात घेऊन जर 10 लाख, 1 कोटी असं राहिलं, तुम्हाला 1 लाख वाटलं, अरे 1 लाख कशी राहील, आता काय किंमत आहे 1 लाखाची, पण त्याची 1 लाखच आहे. त्यामुळे लक्षात ठेवायच्या वेळेस 1 लाख आहे असं डोक्यात असायला हवं. पहिला फॅक्ट 1954 1955 पहिला पुरस्कार देण्यात आला. नंतर या वर्षीचे इंग्रजी, हिंदी आणि मराठीचे पुरस्कार तुम्हाला माहिती पाहिजे. बस, यामध्ये एवढं काहीही नाही. नंतर बघा, गुंटूर आहे. गुंटूरमध्ये दगडी खांबावर काही मध्ययुगीन गजपती शिलालेख सापडलेले आहे गुंटूरमध्ये. मग गुंटूर कुठे येते हो? तिथं काय झालं नेमकं? तर गुंटूर येथे आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये एक मंदिर आहे. आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर येथे एक लक्ष्मी नरसिंह स्वामी मंदिराचं एक खांब आहे. त्या खांबावर दगडी ओडिशाच्या गजपती शासकाशी संबंधित त्या दगडी खांबावर, आता हे आहे कुठं? आंध्र प्रदेशमध्ये आहे. तुम्हाला दिसतंय का? हा, ते आहे आंध्र प्रदेशमध्ये. कुठं आहे हो? आंध्र प्रदेशमध्ये गुंटूर येथे. काय आहे? लक्ष्मी नरसिंह स्वामीचे मंदिर आहे. म्हणजे एक मंदिर आहे लक्ष्मी नरसिंह स्वामीचे तिथे. कुठं? गुंटूर, आंध्र प्रदेश. आणि सापडला कोणाचा? तर ओडिसाचे जे गजपती शासक आहेत त्यांचा शिलालेख सापडलेला आहे. आता मग शिलालेख म्हणजे काय? तर शिलालेख म्हणजे हे बघा, शिलालेख म्हणजे हे जे दिसतंय ना तुम्हाला, हा जो भाग दिसतोय तर तो आहे शिलालेख. हा जो भाग दिसतोय तो आहे शिलालेख. आता हे शील म्हणजे दगडाचा बनवलेला आहे. हे सगळा पोल जो आहे, हा जो खांब आहे दगडाचा आहे, यावर जे कोरलेलं आहे ते आहे गजपती शासक ओडिसाचे. म्हणजे याच्यावरून तुम्हाला काय समजायला येईल? याच्यावरून ओडिसा आणि आपलं आंध्र प्रदेश यामध्ये संबंध होते. व्यापारी असो, धार्मिक असो की कसे असो, याच्यामध्ये चांगले संबंध होते. कसे काय समजायला पाहिजे तुम्हाला? यामध्ये चांगले संबंध होते ओडिसा आणि आंध्र प्रदेश. बस. आता मग तुम्हाला तर ते गजपती शासक याबद्दल थोडे मुद्दे पाहिजे माहीत. आणि पुढे बघा, सगळं दिलेलं आहे आपण. जे दगडी खांब आहे त्याच्या दोन्ही बाजूंना हा सगळा शिलालेख आहे. तेलुगू भाषेत लिहिलेलं आहे. हे सगळं कसे लिहिलेलं आहे? तेलुगू भाषेत. तिसरा फॅक्ट. नंतर आता तमिळ वगैरे आता आहे का? नाही. संस्कृत आहे का? नाही. सापडलं कुठं होतं? आंध्र प्रदेशमध्ये. मग राहील कसं? आंध्र प्रदेशचीच भाषा तेलुगू, म्हणून ते तेलुगू भाषेत लिहिलेला आहे शिलालेख. हे प्रश्न येणार आहे, त्यामुळे व्यवस्थित लक्षात ठेवा. पहिला आपला कुठं प्रश्न फसेल? एक आपलं विधेयक आहे महाराष्ट्राचं, तिथे एक प्रश्न फसेल, आणि हा शिलालेख आहे इथे एक प्रश्न फसू शकते. अजून एक आहे बातमी, तिथं अजून एक प्रश्न फसणार आहे. तर 15व्या शतकात जे तेलुगू भाषेत लिहिले गेलेलं आहे तर ते 15व्या शतकातलं आहे. गजपती राजा पुरुषोत्तम देवाच्या हाताखालील अधिकारी कुमार गुरु महापात्राचा उल्लेख आहे. कोणाचा उल्लेख आहे? तर कुमार गुरुचा पण यामध्ये उल्लेख आहे. नंतर पुढे काय? आंध्र प्रदेशातील गजपती राजकर्त्यांचा प्रशासकीय सांस्कृतिक प्रभाव दर्शवतो. प्रशासकीय पण आणि सांस्कृतिक पण. कोणाकोणाचा? आंध्र प्रदेशातील गजपती राज्यकर्त्यांचा ओडिसा सोबत. ठीक आहे. नंतर बघा, मध्ययुगीन काळातील ओडिसा म्हणजे कलिंगचं राज्य ओडिसा आणि आंध्र प्रदेश यांचा राजकीय आणि सांस्कृतिक संबंध दर्शवते. ते आता जे सांगितलं तेच. आणि परत जे हरिहर परंपरा आहे म्हणजे शिव विष्णूची परंपरा आहे ते पण आपल्याला यामधून दिसत आहे.
आणि मंदिरावर आहे, त्यामुळे मंदिराची त्यावेळेस खूप महत्व होतं. त्यामुळे मंदिरातील देणग्या, विधी, संसाधन व्यवस्थापन याचा उल्लेख त्यामध्ये आहे. कशा कशाचा? देणगीचा. आपण बघा आता मंदिरामध्ये देणगी दिली का ते लगेच एक आपण बॅनर छापतो. तिथं याच्या अमक्या ढमक्याकडून पुणे, मुंबई, नागपूर, यवतमाळ, धुळे असं काहीतरी आपण ते जिल्ह्याचं नाव किंवा त्यांच्या राहण्याचं ठिकाण नाव लिहितो आणि त्या पाटलाचं नाव लिहिल्यानंतर त्याच्यासमोर गावाचं, शहराचं नाव लिहितो. आणि त्याच्यानंतर भाऊने 1,00,000 दिले, 5,00,000 दिले, 2,00,000 दिले, 10,000 दिले, 1,000 रुपये दिले, 500 रुपये दिले, अशा देणग्या लिहित असतो. तशाच पद्धतीच्या देणग्या त्या खांबावर आढळल्या, तेलुगू भाषेतल्या होत्या आणि कुठं? गुंटूर, आंध्र प्रदेशमध्ये. बस एवढं लक्षात पाहिजे. नंतर आक्रमणादरम्यान असं समजते कोंडावेडू किल्ल्यावरून मंदिराच्या संरचना आणि मूर्ती हलविण्यात आल्याचे सूचित करते. म्हणजे काय? जेव्हा आक्रमण होत होते ना, तर मंदिरातल्या मूर्त्या वगैरे दुसरीकडे संरक्षित ठिकाणी नेल्या जात होत्या. आता संबंधित निष्कर्ष काय? तर कोंडावेडू येथील अशाच ओडिया शिलालेखात एका शाही अधिकाऱ्याने मंदिराला जमीन दान केल्याची पण नोंद आहे. आणि गुंटूरचा शिलालेख बहुधा मूळतः कोंडावेडू मंदिराशी संबंधित होता आणि नंतर त्याचे स्थलांतरण करण्यात आले. ठीक आहे, परत तेच. आता आपण गजपती साम्राज्य जे आहे तर त्याबाबत काही फॅक्ट बघू. तर बघा, हे 1434 ते 1541 म्हणजे कोणतं शतक? 15वं शतक. याचे संस्थापक कोण? कपिलेंद्र देव. त्यालाच काय म्हणत होते? सूर्यवंश. हे एक सूर्यवंश होतं. कपिलेंद्र देव, 1500वे शतक. महत्वाचा शासक कोणता होता? पुरुषोत्तम देव आणि प्रतापरुद्र देव. माहिती पाहिजे तर विस्तार गंगा उत्तरेकडील गंगापर्यंत, तर दक्षिणेमध्ये कावेरीपर्यंत. आणि राजधानी सुरुवातीला कटक होती ओडिसातील, नंतर त्याने बदलवल्यात. मंदिरे, कला, ओडिया संस्कृतीच्या आश्रयासाठी ओळखले जाते. ठीक आहे. तर आता तुम्हाला इथं 5-6 फॅक्ट माहिती पाहिजे या बातमीमध्ये. नंबर 1, गुंटूर आंध्र प्रदेशमध्ये गजपती शासकाचा शिलालेख सापडलेला एका मंदिरावर. बस. नंतर तुम्हाला काय माहिती पाहिजे? गजपती शासक त्याची राजधानी आणि कोणत्या शतकामध्ये? तर 15व्या शतकामध्ये राजधानी कटक होती सुरुवातीला, नंतर ते चेंज करत राहतात. सुरुवातीला काय? कटक. आणि ते सर्वात महत्वाचे जे शासक आहे तर ते पुरुषोत्तम देव आणि प्रतापरुद्र देव. संस्थापक कोण होता? तर कपिलेंद्र देव. ठीक आहे, एवढं तुम्हाला माहिती पाहिजे. विचारू शकते. परत सांगतो. आता सर्वात महत्वाची बातमी आहे, युपीसीचे काही नवीन नियम डीजीपी संदर्भात लागलेले आहे. डीजीपी संदर्भात म्हणजे डायरेक्टरेट जनरल पोलीस. ठीक आहे, म्हणजे आपलं जे स्टेटची संपूर्ण पोलीस व्यवस्था आहे तर त्यांच्या अंडरमध्ये असते डीजीपीच्या. तर ते डीजीपीची नियुक्ती करण्यासाठी काही नियम लावलेले आहे. कारण काय होत होतं? महाराष्ट्र गव्हर्नमेंट असो की इतर गव्हर्नमेंट असो स्टेटचं, ते काय करत होते? ते डीजीपीची नियुक्ती करण्यासाठी आपल्या हाताखालचा माणूस आहेत की नाही हे शोधण्यासाठी बराच वेळ जात होता. त्यामुळे काय होत होतं? ते त्याच्या नियुक्तीसाठी उशीर होत होता. त्यामुळे बऱ्याचदा हंगामी किंवा काय म्हणतो आपण तात्पुरता डीजीपी नियुक्त करत होते. तर त्यामुळे त्यासाठी काय आता जे आपले सुप्रीम कोर्ट आहे यांनी म्हणजे सक्त केलेलं आहे. युपीसीला सांगितलंय तुम्ही यासाठी काहीतरी नियम करा. युपीसीने नियम केलेत. युपीसीने म्हटलेलं आहे जर तुम्हाला जर उशीर करायचा आहे तर मग तुम्हाला परमिशन घ्यावी लागेल सुप्रीम कोर्टाची परमिशन घेतल्यानंतरच तुम्हाला उशीर करता येतील. आणि ते पण आगाऊ मुदतीचा नियम म्हणजे कोणता? विद्यमान डीजीपीच्या सेवानिवृत्तीच्या किमान 3 महिने आधी राज्याने प्रस्ताव पाठवणे आवश्यक आहे. म्हणजे आता तुम्हाला डीजीपीची नियुक्ती करायची आहे, तो डीजीपी जुना तर रिटायर्ड होणार आहे. मग 3 महिने अगोदरच तुम्हाला प्रस्ताव पाठवायचा आहे. कोणाला? युपीएससीला प्रस्ताव पाठवायचा आहे. मग तुम्हाला युपीसी त्यांची एक टीम राहील, समिती राहतील. तर ती समिती तुम्हाला 3 नावे द्यायची आहेत. ती समिती मग यावर निर्णय घेतील डीजीपी कोण बनवायचा. ठीक आहे, म्हणजे ते 3 नावं देतील किंवा मग यावर निर्णय घेतील. नंतर पुढच्या घडामोडी राहतील. तर युपीसीकडे पात्र अधिकाऱ्यांची यादी पाठवण्यास उशीर झाल्यास राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयाची पूर्वपरवानगी. आता मी जे म्हटलं तेच. परत इथं सगळे मी जे म्हटलेलं तेच लिहून आहे. कार्यवाहक डीजीपी संकल्पना नाही. आता मी जे सांगितलं तुम्हाला तात्पुरता डीजीपी नेमत होते, तर आता इथून या निर्णयापासून बंद. ठीक आहे, आता तुम्हाला पण लक्षात ठेवायचं काम राहणार नाही कार्यवाहक डीजीपी कोण आहे. म्हणजे तात्पुरता जे असतात ना ऍडॉक, तर ते कोण आहे ते तुम्हाला पण लक्षात ठेवण्याचं काम राहणार नाही. नाहीतर आपले डीजीपी तात्पुरते आले मग लक्षात ठेवायचं की नाही, मग नंतर अजून दुसरं येणारच आहे, मग कशाला लक्षात ठेवायचे? उगाच अशा तशा भानगडीमध्ये असतातच. त्यामुळे आता कार्यवाहक जो आहे तात्पुरता आपला डीजीपी, हंगामी डीजीपी असते, तो बंद झालेला. आता त्यांना कायमस्वरूपी नाही म्हणजे असं म्हणता येईल आपल्याला नियमित डीजीपीच लावावा लागेल, जे 2 वर्षासाठी त्याची नियुक्ती असते. ठीक आहे. नंतर युपीसी विलंबाकडे दुर्लक्ष करू शकत नाही. युपीसीला एससीच्या मंजुरीशिवाय मोठ्या विलंबाची क्षमा करण्याचा अधिकार नाही. म्हणजे एससी म्हणजे सुप्रीम कोर्ट. ठीक आहे, पुढे बघा.
पुढे पॅनल सिस्टीम, युपीसी निवडीसाठी 3 वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांचे पॅनल तयार करते. युपीसी कोणाचे? वरिष्ठ जे आयपीएस अधिकारी आहेत त्यांचे पॅनल तयार करेल युपीएससी. विलंबासाठी अपवादात्मक प्रकरणे, त्याचा विलंब होत आहे सर, आता जमतच नाही, त्याचा मृत्यू झाला अचानकपणे, कोणाचा जे डीजीपी आहे त्यांचा मृत्यू झाला अचानकपणे, विलंबासाठी अपवादात्मक कारणामध्ये पहिलं काय, आणि मृत्यूनंतर त्यांचा जर राजीनामा दिला, त्यांनी मृत्यू झाला राजीनामा दिला, या 2 गोष्टी आहेत. आणि किंवा मग आता अकाली सुद्धा काढून टाकू शकते ना, म्हणजे अचानकपणे काढून टाकणे. नंबर पहिलं काय, तर हे याला थोडा अपवाद आहे, तर हे म्हणजे या नियमामध्ये येणार नाही की याला परवानगी राहील. तर इन केस जर मृत्यू झाला त्या डीजीपीचा, मग काय करायचं? अचानकपणे तर मृत्यू अचानकपणेच होत असते ना, त्यामुळे मग अचानकपणे असा मृत्यू झाला, नवीन डीजीपी नियुक्त करायचा आहे, त्याला वेळ लागेल, त्यामुळे हे अपवाद राहतील. आता अचानकपणे त्यांनी पण राजीनामा दिला, मग काय करायचं? त्याला पण अपवाद आहे. आणि आता राजीनामा दिला, मृत्यू झाला आणि गव्हर्नमेंटने सुद्धा अचानकपणे जर काढलं, काही प्रकरण झालं, तर मग ते काढू शकते. अशा हे अपवादात्मक आहे. केरळ अशा प्रकरणामध्ये विलंब विचारात घेतला जाऊ शकतो. केवळ अशा प्रकरणामध्ये हे सगळे 3 प्रकरण, पहिलं राजीनामा, मृत्यू आणि तिसरं काढून टाकलं, रिमूव्ह केलं तर. नंतर सर्वोच्च न्यायालयाच्या मंजुरीशिवाय उशीर झाल्यास युपीएससी पॅनलमध्ये प्रवेश करू शकत नाही. जर उशीर झाला आणि यांनी परवानगी घेतली नाही, परवानगी जर घेतली नाही, कोणी स्टेट गव्हर्नमेंटने सुप्रीम कोर्टाची परवानगी घेतली नाही, परवानगी का घ्यावी लागेल? त्यांना उशीर झालेला आहे, त्यामुळे त्यांना परवानगी घ्यावी लागेल सर्वोच्च न्यायालयाची. मग आता उशीर म्हणजे किती उशीर झालेला? उशीर म्हणजे किती उशीर? किती उशीर की 3 महिने आधी त्यांना प्रस्ताव पाठवायचा आहे, 3 महिन्यात तुम्ही प्रस्ताव पाठवला नाही, एवढा उशीर. ठीक आहे. नंतर बघा, आता मग हा निर्णय देण्यामध्ये पार्श्वभूमी काय होती, तर प्रकाश सिंग विरुद्ध केंद्र सरकार हा 2006चा निर्णय होता. ठीक आहे. तर या आधारावर मागे पण सुप्रीम कोर्टने काही दिशानिर्देश दिले होते, गाईडलाईन म्हणत असते ते, मार्गदर्शक, तर ते काही पाळले नव्हते, त्यामुळे आता युपीसी आणि सक्त होऊन असे नियम लावलेले आहे. तर हे प्रकरण होतं प्रकाश सिंग आणि केंद्र सरकार. ठीक आहे. डीजीपीचा कार्यकाळ आता सर्वोच्च न्यायालयाने शिफारस केलेल्या किमान 2 वर्षाचा निश्चित केलेला आहे. अगोदर काय होत होतं, कसं काढायचं, कधी ठेवायचं, आता ते 2 वर्षापर्यंत राहू शकते. ठीक आहे. हा नियम का लागू करण्यात आलेला आहे? मग आता हा नियमच का लागू करण्यात आलेला आहे तुम्हाला मी आताच सांगितलं होतं, कारण प्रस्ताव सादर करण्यास विलंब होत होता. जे ते परत मी जे सांगितलं ते नियमांना बायपास करण्यासाठी हंगामी पोलीस महासंचालकाची नियुक्ती करत होते. मग ते सर्वोच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सूचनाचे अजिबात पालन झाले नाही, त्यामुळे मग या सगळ्या घडामोडी घडल्या. ठीक आहे. तर मग नेक्स्ट बघा, मुष्टियुद्ध वायदा चषक 2026 भारताने जिंकली आहे. तर 5 पदके भारताने जिंकलेली आहे. यामध्ये 1 सुवर्ण आहे, 3 रौप्य आहे, 1 रौप्य आहे, 1 सुवर्ण आहे, 3 रौप्य आहे आणि 1 कांस्य आहे. असे टोटल 5 पदकं आहे, तर ते भारताने जिंकलेले आहे. ठीक आहे. नंबर 1 काय म्हटलं मी तुम्हाला, सुवर्ण, 3 रौप्य, 1 कांस्य, अशी टोटल 5. आणि झाली कुठे होती? ही झाली होती पहिले चंद्रिका पुजारीने भारताला एकमेव सुवर्ण पदक मिळवले. म्हणजे सुवर्ण पदक कोण मिळवले? चंद्रिका पुजारीनं. ठीक आहे. तर बघा, ही झाली होती बँकॉकमध्ये. कुठे झाली होती ही? बँकॉकमध्ये झाली होती. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप, मुष्टियुद्ध आपण मराठीमध्ये म्हणतो ते. ठीक आहे. एवढंच तुम्हाला लक्षात पाहिजे. आता नवीन महत्वाचं जे आहे अजून काय, हे वगैरे एवढं डिटेलमध्ये जात नाही, गेलं तरी लक्षात राहत नाही, कारण बऱ्याच न्यूज असतात, तेवढं लक्षात तुम्ही ठेवू शकत नाही. ठीक आहे. वर्ल्ड बॉक्सिंग फ्युचर कप एलिट स्पर्धाच्या तयारीसाठी ज्युनियर युवा बॉक्ससाठी आयोजित, म्हणजे ज्युनियरसाठी 19 वर्षाखाली जे असते ते. नंतर काय पुढे बघा, भारतीय बॉक्सिंग फेडरेशन गुरुग्राम हरियाणा येथे आहे, हे तुम्हाला लक्षात पाहिजे. किंवा एक तुम्हाला जीके पण आहे ते. ठीक आहे. गुरुग्राम येथे बॉक्सिंग फेडरेशन, अजय सिंह याचे अध्यक्ष आहे सध्या तरी, प्रमोद कुमार सचिव, एवढं काही लक्षात राहत नाही, फक्त गुरुग्राम हरियाणामध्ये याचं फेडरेशन आहे. नंतर एक 22 वर्षीय तरुण आहे आपले सूर्या मिधा, यांनी फोर्ब्सच्या यादीमध्ये, फोर्ब्स म्हणजे काय, फोर्ब्स एक इन्स्टिट्यूट आहे, ते दरवर्षी श्रीमंत लोकांची एक यादी जाहीर करत असते, एवढे एवढे लोक श्रीमंत आहे, मग अनुक्रमी पहिला कोण, दुसरा कोण, तिसरा कोण, असे फोर्ब्स जे इन्स्टिट्यूट आहे ते असे दरवर्षी यादी जाहीर करते. मग ते कमी वयामध्ये कोण सर्वात जास्त श्रीमंत याची पण यादी जाहीर करते. मग याची या यादीमध्ये सूर्या मिधा जे आहे 22 वर्षीय तरुण आहे. ऍक्च्युली यांनी तिघांनी पार्टनरशिप मध्ये कोणता एक इन्स्टिट्यूट, एक संस्था स्थापन केलेली आहे, ते आहे मर्कोर ही संस्था स्थापन केलेली आहे. ते त्यांचे 3 पार्टनर मिळून
परंतु त्या तिन्ही पार्टनरमध्ये हे 2 महिन्याने लहान भरले, त्यामुळे हे म्हणजे सर्वात जास्त सर्वात युवा श्रीमंत असलेले व्यक्ती ठरलेले आहे. तर मग आता त्यांनी अजून एक रेकॉर्ड केलेला आहे, जे मार्क झुकरबर्ग आहेत ना त्याला मागं टाकलेले आहे. कोणाला? मार्क झुकरबर्ग. मार्क झुकरबर्ग म्हणजे कोण? फेसबुकचे आपले सीईओ. ते 23व्या वर्षी अब्जाधीश झाले होते आणि आपले हे सूर्या मिधा 22व्या वर्षी अब्जाधीश झालेले आहे. आणि ते एक स्वनिर्मित म्हणजे काय म्हणता येईल सेल्फ मेड म्हणजे स्वतःच झालेले आहे. त्यांना कोणी जसं वडिलांची संपत्ती किंवा मग इतर कारणामुळे झालेलं नाही. तर स्वतः निर्मित केलेली आहे जी कंपनी त्या कंपनीमध्ये किंवा दुसऱ्याच्या कंपनीमध्ये सीईओ वगैरे असं नाही. ठीक आहे. नंतर बघा याबद्दल बाकी काही तथ्य आहे, तर ते तथ्य तेवढे काही कामाचे नाही. दिलेले आहे जेणेकरून तुमच्या डोळ्यासमोरून राहावं. तर ते त्यांची कंपनीचं नाव काय? मर्कोर. तर ते 3 तरुणांनी 2023 मध्ये स्थापन केलेली कंपनी आहे. तर ते एआय लॅबच्या लोकांना ते रिक्रुटमेंट सह प्रशिक्षित करते, म्हणजे काय म्हणतात आपल्याला ट्रेनिंग वगैरे देत असते. ठीक आहे. बाकी यामध्ये असं काही नाही. त्या कंपनीचं नाव लक्षात ठेवा, मर्कोर. आता बघा सूर्या मिधा हे तुम्हाला नावावरून कळलं असेल की हे एक भारतीय आहेत. त्यांचे आई वडील दिल्लीचे आहे. ते एक भारतीय आहे, आई वडील दिल्लीचे आहे. त्याने जॉर्ज टाउन विद्यापीठात शिक्षण घेतले, तिकडच त्यांचं अमेरिकेमध्ये शिक्षण झालंय. थियल फेलोशिपचा एक भाग आहे जे तरुण उद्योजकांना समर्थन देतात. हे जे संस्थापक थियल फेलोशिप आहे त्याचा एक भाग आहे. नंतर ट्रेंड इन्साइट म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित स्टार्टअपचा उदय जागतिक स्तरावर तरुण अब्जाधीश तयार करीत आहे. म्हणजे यांनी काय एआयचं एक इन्स्टिट्यूट स्थापन केलेली आहे मर्कोर, त्या माध्यमातून हे अब्जाधीश झालेले आहे. ठीक आहे. नंतर बघा जागतिक पॅरा ॲथलेटिक्स जे ग्राम्पी 2026 आहे, भारताने 208 पदकं मिळवलेली आहे. किती? 208. तर हे दिल्लीमध्ये झाली होती. जवळपास 8 देशाचे भरपूर आकडा सांगितला तर तुम्हाला लक्षात राहत नाही. 8 देशाचे खेळाडू आले होते. तर ही झाली कुठे होती? दिल्लीमध्ये. बघा दिल्लीमध्ये झाली होती. तुम्हाला एवढं माहिती पाहिजे की जी जागतिक पॅरा ॲथलेटिक्स ग्राम्पी 2026 आहे कुठं झाली आणि सर्वात जास्त पदकं कोणत्या देशाने मिळवले? भारताने मिळवले. जवळपास 208 दिल्ली येथे झाली होती. बस एवढं माहिती पाहिजे. आता सुवर्ण किती आणि रौप्य किती हे सगळ्या गोष्टी अजून तुम्हाला सांगून देतो. 75 सुवर्ण आहे. टोटल किती? 75 सुवर्ण आहे, 69 रौप्य आहे आणि 64 कांस्य आहे. टोटल 8 देशांमधून 250हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते. ठीक आहे. तर पुढे बघा ही पॅरा ॲथलेटिक्स आहे, म्हणजे जे आपले दिव्यांग आहे त्यांची ती स्पर्धा आहे. ठीक आहे. प्रीती पाल आहे, त्यांनी स्प्रिंट प्रकारात 2 सुवर्ण पदक पटकावलेले आहे. किती? 2. या प्रीती पालने 2 स्प्रिंट प्रकारात 2 सुवर्ण पदक पटकवलेले आहे, हे लक्षात पाहिजे. नंतर पॅरालिम्पिक चॅम्पियन सुमित अंतिल भाऊने भालाफेकमध्ये सुवर्ण पदक. नंतर शुभम जुयाल यांनी गोळाफेक आणि मनोज कुमार सबपती यांनी 800 मीटर मध्ये सुवर्ण पदक मिळवलेली आहे. ठीक आहे. पहिलं नाव प्रीती पाल 2 सुवर्ण, मॅडमना 2 सुवर्ण. सुमित भाऊ भालाफेक मध्ये तो भाला फेकत असते ते. नंतर शुभम जुयाल यांनी गोळाफेक मध्ये. नंतर मनोज कुमार सबपती यांनी 800 मीटर मध्ये 800 मीटर असते ते सुवर्ण पदक मिळवलेले आहे. तर रनिंग असते 800 मीटरची. अव्वल पदे तर ते भारताने सर्वात जास्त, नंतर रशिया, नंतर बोस्निया हर्जेगोविना 3 पदके. ऍक्च्युली 8च कंट्री आले होते आणि आपण याला जागतिक म्हटलेलं होतं, त्यामुळे आपण थोडं पुढे होतो. ठीक आहे. त्यामुळे सर्वात जास्त पदकं आपण किती? तर 208. दुसऱ्या नंबरला रशिया. ठीक आहे. तर हा जो कार्यक्रम आहे तो वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स अँड ग्रँड प्रिक्स मालिकेचा एक भाग आहे. अव्वल पदे कोण मिळवले? भारताने. दुसरा नंबर रशिया, नंतर बोस्निया वगैरे लक्षात राहिलं तर ठीक आहे, पण भारताने अव्वल नंबरचे पद मिळवलेली आहे. ठीक आहे. नंतर बघा हा कार्यक्रम वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स मालिकेचा भाग आहे. अजून तुम्हाला हे सगळं सांगितलेलं आहे ना. हा भारतीय पॅराऑलिम्पिक समिती बघून घ्या एकदा. नवी दिल्ली येथे आहे. देवेंद्र झझरिया अध्यक्ष आहे. हे नाव लक्षात नसलं तरी चालते, बाकी नवी दिल्लीमध्ये आहे, एवढं माहिती पाहिजे. ठीक आहे. पुढे बघा आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती बॉन जर्मनी येथे आहे. आता हे तुम्हाला माहितीच पाहिजेत का? जनरली माहिती नसलं तरी चालते या विषयाले, पण आपण जस्ट दिलेलं आहे. बॉन जर्मनी येथे ही आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पिक समिती आहे. अध्यक्ष परत ब्राझीलचे अँड्रू पार्सन्स, बाकी उपाध्यक्ष वगैरे काही एवढं नाही. ठीक आहे. आता पुढे बघा
एक सर्वात महत्वाची न्यूज, इथे प्रश्न फसू शकतो. धोलेरा, धोलेरा कुठं आहे तुम्हाला माहिती आहे? धोलेरा आहे गुजरात. गुजरातमध्ये काय झालंय, एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्यांनी साऊंडिंग रॉकेटची यशस्वी चाचणी केलेली आहे. कशाची? साऊंडिंग रॉकेट. मग आता सर तुम्ही साऊंडिंग रॉकेट म्हणत आहे, साऊंडिंग रॉकेट म्हणजे काय नेमकं? तर साऊंडिंग रॉकेट म्हणजे हे असे रॉकेट जे काही एका विशिष्ट उद्देश असते त्यांचा. मग विशिष्ट उद्देश म्हणजे काय? तर म्हणजे ते एक सब ऑर्बिट म्हणजे काय? तर सब ऑर्बिट म्हणजे जे गोल फिरत नाही, नुसते खालून दागले असे एकदा वर जातात, जवळपास 100 किलोमीटर वर जातात आणि तिथून त्यांचं काय सायंटिफिक संशोधन असते, वैज्ञानिक संशोधन वगैरे ते करून वापस येतात. आता मी काय म्हटलं, वर जातात, वर जाऊन असे वापस येतात. हे बघा, वर जातात आणि वर जाऊन वापस येतात, जसे गेले तशी. तिथे जाऊन मग संशोधन वगैरे करतात. परंतु हे ऑर्बिट प्रमाणे गोल फिरत नाही. ते म्हणजे काय? सब ऑर्बिट. हे काय आहे मग? सब ऑर्बिट आहे. तर हे काय? गोल फिरत नाही. हे असे गोल फिरत नाही. गोल फिरणारे काय? ऑर्बिट. आणि फक्त असे वर जायचं, हे पृथ्वीवरून वर जायचं, वर जे काही काम आहे ते त्यांना करायचं. काम म्हणजे नेमकं काय काम राहत असते त्यांचं? वैज्ञानिक संशोधन, किंवा तिथं काय आहे काय नाही असं वर जाणे, वरून खाली येणे, बस एवढं काम आहे. त्याला काय? त्याला सब ऑर्बिट म्हटलेलं आहे. साऊंडिंग रॉकेट म्हणजे काय ते पण तुम्हाला सांगितलं. म्हणजे वैज्ञानिक संशोधनासाठी एक ते रॉकेट असते. ठीक आहे. आता साऊंडिंग रॉकेट झालं, आणि कुठून? धोलेरा, अहमदाबाद मधून. आता जवळपास याला कसं आहे, एका सेकंदासाठी एक, जर हे जे रॉकेट असतात ना, एकच मिनिट तुम्हाला अगोदर पूर्ण पीडीएफ तुम्हाला दाखवतो. एक मिनिट थांबा. आता गुजरातचं हे पहिलं साऊंडिंग रॉकेट धोरण आहे. साऊंडिंग रॉकेट पहिलं एक प्रोजेक्ट आहे, गुजरातचं आहे. अहमदाबाद जवळची कंपनी आहे. त्यांची कोणती कंपनी आहे? ती सिंगल स्टेज नाही, ती कोणती कंपनी आहे? कंपनीचं नाव अहमदाबाद स्थित. हा, खाली बघा, स्टार्टअप ओम स्पेस. त्या कंपनीचं नाव काय आहे? तर ते स्टार्टअपचं नाव आहे ओम स्पेस रॉकेट अँड एक्सप्लोरेशन. हे त्या स्टार्टअपचं नाव आहे, त्या कंपनीचं नाव आहे. तुम्हाला लक्षात काय ठेवायचं? फक्त ओम स्पेस न साऊंडिंग रॉकेट पाठवलेलं आहे धोलेरा मधून. आणि साऊंडिंग रॉकेट म्हणजे काय ते समजलं असेल. आणि सब ऑर्बिटल रेंज म्हणजे काय? खालून पाठवायचं जवळपास 100 किलोमीटरवर. तिथं काय वैज्ञानिक संशोधन वगैरे ते काय करायचं आणि लगेच खाली यायचं. आपण ठळक मुद्दे काय आहे याचे ते सगळे बघून घेऊ. अहमदाबादचं आपलं ते स्टार्टअप आहे. आता यामध्ये कसं, या रॉकेटमध्ये स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर केलेला आहे. मग स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर काय? 3D प्रिंटेड इग्निटर वापरलेला आहे. साखर नाही, याला शुगर म्हणायचं. शुगर आधारित, शुगर बेस, याला काय म्हणतात? शुगर बेस. इंग्लिशमध्ये लक्षात ठेवलं, बऱ्याच गोष्टी सायन्सच्यात बरं राहतील. शुगर बेस सॉलिड फ्यूल वापरलेला आहे. काय? सॉलिड फ्यूल वापरलेला आहे. शुगर बेस सॉलिड फ्यूल वापरलेला आहे. कार्बन फायबर एअरफ्रेम वापरलेला आहे. इन स्पेस, DGCA आणि AA सारख्या संस्थांच्या परवानगीने हे सगळं केलेलं आहे. ठीक आहे. म्हणजे आता मी हे वाक्य वापरलेलं आहे, याला परवानगी लागते का? तर तुम्हाला लागते, असं परवानगीची गरज आहे असं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. तर पुढे बघा, तर प्रमाणित प्रणाली काय? तर प्रणोदन, एव्हिएनिक्स, पुनर्प्राप्ती यंत्रणा, हे सगळे त्या गोष्टी महत्वाच्या नाही. पुढे बघा. आता साऊंडिंग रॉकेट म्हणजे काय? परत ते साऊंडिंग रॉकेट वैज्ञानिक संशोधनासाठी किंवा डेटा गोळा करण्यासाठी, साऊंडिंग रॉकेट हे वैज्ञानिक संशोधनासाठी वापरले जाणारे सब ऑर्बिटल रॉकेट आहे. सब ऑर्बिटल सांगितलं. आणि पुढे काय? खालील गोष्टीचा डेटा गोळा करते. तापमान, दबाव, प्रेशर किती आहे, टेम्परेचर किती आहे, वातावरणातील वरच्या भागातील परिस्थिती काय आहे नेमकं तिथं. आणि नंतर काय? हे रॉकेट किफायतशीर आहेत. मोठ्या मोहिमांच्या आधी तंत्रज्ञानाची चाचणी घेण्यासाठी वापरले जाते. आता बघा, मोठी मोहीम जी असते, चंद्रयान, अंतराळ जेवढ्या असतात त्या ऑर्बिटर मधल्या ज्या मोठ्या मोहिमा असतात, तर या मोठ्या मोहिमासाठी हे आपलं सब ऑर्बिटर म्हणजे खालून पाठवायचं, जायचं वर, ते वातावरण कसं आहे, तिथं तापमान, प्रेशर, आपलं वातावरण, वरच्या भागातली परिस्थिती कशी आहे, हे सगळं जाणून घेण्यासाठी हे असे साऊंडिंग रॉकेट पाठवत असते. ठीक आहे. आता तुम्हाला साऊंडिंग रॉकेट म्हणजे काय ते समजलं. परत बघा, अतिरिक्त माहिती काय? तर भारताच्या अंतराळ प्रवासाची सुरुवात 1960 ला झाली थुंबा येथून. थुंबा येथून झालेली आहे साऊंडिंग रॉकेटने. ठीक आहे. नंतर भारताचे पहिले खासगी बनावटी रॉकेट विक्रम S 2022 मध्ये लॉन्च केलेलं आहे.
मग हे पहिलं खासगी आहे का आता जे पाठवलेलं? नाही. तर पहिलं खासगी 2022 मध्ये पाठवलेलं आहे विक्रम यस. ठीक आहे. खासगी अंतराळ क्षेत्राचे नियमन कोण करते? तर इंडियन नॅशनल स्पेस प्रमोशन अँड ऑथोरायझेशन सेंटर हे करत असते. ठीक आहे. नंतर काय धोलेरा हे गुजरात मधील ते स्पेशल इन्व्हेस्टमेंट रिजन आहे, ते पण आहे. परत त्याचं ऐतिहासिक महत्व काय आहे? हडप्पा मोहिंजोदडो माहित असेल तुम्हाला? हडप्पा मोहिंजोदडो माहित असेल ना? तर त्या संबंधीचं ते ठिकाण आहे. कमेंटमध्ये टाका, जर अतिरिक्त माहिती तुम्हाला असेल तर बाकीच्यांना पण मिळून जातील. स्टार्टअप भविष्यात पुन्हा वापरण्यायोग्य ऑर्बिटल लॉन्च व्हेकल विकसित करण्याची योजना आखत आहे. हे स्टार्टअप कोणतं? ओम स्पेस. ठीक ठीक आहे. एक न्यूज आहे, ते डिस्कस करू. आता स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी सरकारने मग त्यांचं स्वतःच एक ऍप लॉन्च केलेला. काय? साथी. ओ मेरे साथी. हे बघा, साथी ऍप आहे. तर याचे काय IIT IIM चे जे स्टुडंट आहे त्यांच्यासाठी लाईव्ह क्लास राहतील, क्रॅश कोर्स राहतील, लाईव्ह डाऊट क्लिअरिंग सेशन राहतील, रेकॉर्डेड कोर्स राहतील, डेली काय प्रॅक्टिस प्रॉब्लेम, डेली क्वेश्चन राहतील, PYQ वगैरे राहणार आहे यामध्ये, परफॉर्मन्स अनालिसिस, बाकी प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर, ते बाकी मॉक टेस्ट वगैरे सगळ्या गोष्टी यामध्ये अवेलेबल करून देण्यात येणार आहे. ठीक आहे. तर नंतर बघा, यामध्ये जे JEE NEET किंवा नीट म्हणत असतो आपण त्याला, CET वगैरे जे आहे, तर त्याच्या तयारीसाठी हे सगळं चांगलं आहे. ठीक आहे. ह्या सगळ्याची तयारी करून घेण्यात येणार आहे या ऍप्लिकेशनला. IITचे मोठमोठे प्राध्यापक आहेत ना, त्यांचे लेक्चर रेकॉर्ड करायचे आणि ते टाकायचे, जसे आपण करत असतो त्याच पद्धतीने. गव्हर्नमेंटचा इनिशिएटिव्ह आहे साथी. तुम्हाला माहिती पाहिजे, बस साथी ऍप्लिकेशन कशा संबंधित एवढं माहिती पाहिजे. ठीक आहे. आता प्रमुख वैशिष्ट्य वगैरे हे सगळे इथे दिलेले आहे, तर ते तुम्ही नंतर बघून घ्या. मी तेच सांगितलेलं आहे, आता जे सांगितलेलं आहे तेच. साथी संस्था सरकारच्या इतर उपक्रमांना पूरक सुद्धा एक दीक्षा प्लॅटफॉर्म आहे शालेय शिक्षणासंबंधी. काय? इथं बघा, दीक्षा प्लॅटफॉर्म. तर ते दीक्षा प्लॅटफॉर्म हे साथीसाठी एक पूरक म्हणून पण आहे. पहिलं दीक्षा प्लॅटफॉर्म, नंतर स्वयं उपक्रम आहे भारत सरकारचा, नंतर स्वयंप्रभा आणि स्वयं हे DT चॅनल्स आहे, DTHचे चॅनल्स आहे. स्वयंप्रभा याद्वारे सुद्धा शिक्षण, फ्रीमध्ये शिक्षण गव्हर्नमेंटद्वारे दिले जाते. आणि एक दीक्षा प्लॅटफॉर्म आहे शालेय शिक्षणासाठी. ठीक आहे. तर साथी हे डिजिटल शिक्षण उपक्रमांचा एक भाग म्हणून नोव्हेंबर 2023 मध्ये सुरू करण्यात आलेला आहे. साथी कधी केलेला आहे डिजिटल शिक्षण उपक्रम? तर 2023 मध्ये. त्याच अनुषंगाने हे ऍप्लिकेशन विकसित केलेलं आहे. बस तुम्हाला एवढं माहिती पाहिजे, फारसं खोलवर गेलं नाही तर चालते. आता उजळणी करू परत. धार्मिक स्वतंत्रता विधेयक जे आहे 2026, तर ते फसवणूक वगैरे व्हावं नाही. परत 7 ते 10 वर्षाचा कारावास होईल जर तुम्ही ते त्या विधेयकाच्या नियम जर मोडले तर. नंतर इंडिगो आणि आपलं हे जे अडाणी समूह त्यांच्या ब्ल्यू चिप मध्ये करार झालेला आहे. परत आपण 24 भाषामध्ये जे आपलं साहित्य अकादमी पुरस्कार आहे ते देण्यात आलेला आहे. मराठीमध्ये कोणत्या पुस्तकाला देण्यात आला आणि ते कोणाचं आहे कथासंग्रह, ते सगळं तुम्हाला टाकायचं, कमेंटमध्ये टाका. गुंटूरचं शिलालेख आहे, आंध्र प्रदेशचं ते गजपती शिलालेख आहे. नंतर नवतेज सरना हे यांना 2025चा इंग्रजीमध्ये पुरस्कार मिळालेला आहे. परत मराठीमधला मी तुम्हाला आता सांगा असं म्हटलेलं आहे. तर DGP नियुक्ती संबंधी काही अनिवार्य नियम तयार केलेले आहे आपल्या UPSCच्या माध्यमातून सुप्रीम कोर्टाने. तर नंतर 2026 मध्ये सर्वात तरुण स्वनिर्मित म्हणजे सेल्फ मेड जे 22 वर्षीय आपले सूर्यामिदा आहे ते अब्जाधीश झालेले आहे. आपले मार्क झुकरबर्गला मागे टाकलेले आहे आणि ते एक इंडियन ओरिजिन आहे. गुजरातचे पहिले साऊंडिंग रॉकेट धोलेरामधून प्रक्षेपित झालेले आहे. ठीक आहे. अजून काय आपलं परीक्षेसाठी स्वमूल्यांकन चाचणीसाठी साथी आपलं ऍप आहे. 60 नाही, साथी चुकून 60 नाही, साथी. साथी ऍप्लिकेशन आहे, साथी. ठीक आहे. अशा पद्धतीने हे सगळं आहे मित्रांनो. आता याची जर तुम्हाला पीडीएफ पाहिजेत असेल ना, तर तुम्हाला दास ऑफिसर अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर जायचं आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. आता मग बऱ्याचदा आपण म्हणत असतो सर डिस्क्रिप्शन बॉक्स, बऱ्याच जणांना ते पण माहिती नसते, तर ते पण सांगून देतो. हे बघा, हे आपलं युट्यूब. ठीक आहे. या युट्यूबच्या समजा हा आपला एक व्हिडिओ घेऊ, दास ऑफिसर अकॅडमीचाच व्हिडिओ घेऊ आपण. ठीक आहे. हे आपण धुरंधर काय 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 कुठे गेलं दास ऑफिसर. आणि आपलं युट्यूब चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. असे लेक्चर परत कंटिन्यू येत राहतील आता चालू घडामोडीचे. आणि डेली ओकेपची आपली PDF रोज येत असते इमेज स्वरूपात.
तर डेली ओकेअपची जी पीडीएफ तुम्हाला जर पाहिजे असेल तर आपलं दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन आहे. दास ऑफिसर अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरला जायचं, तिथे टाकायचं दास ऑफिसर अकॅडमी. ठीक आहे, 1 मिनिट, इंटरनेटचा थोडा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, तर आपली डेली ओकॅपची पीडीएफ आहे, तिथून तुम्ही डेली ओकॅप सुद्धा करू शकता. सगळं फ्रीमध्ये आहे. फ्री फोल्डरमध्ये जायचं दास ऑफिसर अकॅडमीच्या, तिथून डाउनलोड करायचं. हे लेक्चर सुद्धा तुम्हाला तिथून मिळेल, त्याची लेक्चरची पीडीएफ आणि ती डेली ओकॅप सुद्धा. ठीक आहे, थांबतो.